समस्या वाढत असतील तर घाबरू नका. कानिफनाथ बाबांचा मार्ग इथूनच सुरू होतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गुरुदेव दत्त. भाग 1. संकटाची चाहूल. आयुष्यात जेव्हा दुःखाचे डोंगर कोसळतात आणि चहूबाजूंनी अंधार दाटून येतो तेव्हा माणूस हतबल होतो. समस्या एका पाठोपाठ एक येत राहतात आणि सुटण्याचे नाव घेत नाहीत. अशावेळी मन खचून जाणं स्वाभाविक आहे. पण थांबा, जर तुमच्या आयुष्यात समस्या वाढत असतील तर घाबरू नका, कारण जिथे तुमची ताकद संपते तिथे एक दैवी शक्तीचा स्पर्श सुरू होतो. ही वेळ डळमळण्याची नाही तर स्वतःला सावरण्याची आहे. लक्षात ठेवा, जेव्हा सर्व दरवाजे बंद होतात तेव्हाच नवनाथांमधील तेजस्वी महापुरुष कानिफनाथ बाबा यांचा मार्ग इथून सुरू होतो. श्रद्धा ठेवा, प्रवास आता सुरू झाला आहे. भाग 2. श्रद्धेची पहिली पायरी. कानिफनाथ बाबांचा मार्ग हा केवळ कर्माचा नाही तर अढळ विश्वासाचा आहे. जेव्हा आपण म्हणतो की समस्या वाढत आहेत तेव्हा खरं तर निसर्ग आपल्या मोठ्या परिवर्तनासाठी तयार करत असतो. बाबांच्या दरबारात उशिरा न्याय मिळेल, पण अन्याय कधीच होणार नाही. तुमच्या अश्रूंची किंमत त्यांना ठाऊक आहे. भीतीला कवटाळून बसण्यापेक्षा अलक निरंजनचा गजर मनात सुरू करा. तुमची व्याकुळता जेव्हा पराकोटीला पोहोचते तेव्हा बाबा मदतीला धावून येतात. हा मार्ग सोपा नसेल पण शेवट गोड असेल याची खात्री बाळगा. फक्त एक पाऊल पुढे श्रद्धेने टाका, बाकी बाबा बघून घेतील. भाग 3. अहंकाराचा त्याग. बाबांच्या मार्गावर चालताना पहिली अट आहे ती म्हणजे अहंकाराचा त्याग. मी करतोय ही भावना जोपर्यंत मनात आहे तोपर्यंत समस्यांचा भार तुम्हाला जड वाटेल. ज्या क्षणी तुम्ही बाबा सर्व तुमच्या चरणी अर्पण आहे असं म्हणता त्या क्षणी तुमच्या समस्यांची जबाबदारी कानिफनाथ बाबा स्वतः घेतात. संकटेही खरं तर आपल्या अहंकाराला चिरडण्यासाठी येतात, जेणेकरून आपण त्या परमेश्वराशी जोडले जाऊ शकू. स्वतःला रिकामं करा, म्हणजे बाबा तुम्हाला त्यांच्या आशीर्वादाने भरू शकतील. या मार्गावर गर्व चालत नाही, चालते ती फक्त निरागस भक्ती आणि शरणागती. इथेच खरी शांती मिळते. भाग 4. कर्माचा सिद्धांत. कानिफनाथ महाराज सांगतात की दुःख हे मागील कर्माचे फळ असू शकते, पण त्यावर मात करणे हे आजच्या भक्तीवर अवलंबून आहे. समस्या वाढतायत म्हणजे तुमचे जुने हिशोब चुकते होत आहेत. या काळात डगमगू नका. हा मार्ग तुम्हाला तुमच्या कर्माची जाणीव करून देतो आणि त्यातून मुक्त होण्याचे बळही देतो. बाबांच्या धूनमध्ये इतकी शक्ती आहे की ती प्रारब्धाच्या रेषाही बदलू शकते. फक्त तुमची नियत साफ ठेवा आणि कर्मावर लक्ष द्या. कठीण काळ हा परीक्षेचा काळ असतो आणि या परीक्षेत कानिफनाथ स्वतः तुमचे मार्गदर्शक म्हणून सोबत उभे असतात. भाग 5. धैर्याची कसोटी. संकट काळात धैर्य गमावणं सोपं असतं, पण ते टिकवून धरणं हीच खरी भक्ती. कानिफनाथ बाबांचा मार्ग हा धैर्याचा मार्ग आहे. ते आपल्या भक्ताची परीक्षा घेतात, पण त्याला कधीच एकटं पडू देत नाहीत. जेव्हा तुम्हाला वाटेल की आता सहनशक्ती संपली आहे तेव्हा समजून जा की तुम्ही यशाच्या अगदी जवळ आहात. बाबा तुमच्या खांद्यावर हात ठेवून उभे आहेत. हे जाणवण्यासाठी तुम्हाला शांत व्हावे लागेल. गोंधळलेल्या मनात बाबांचा आवाज ऐकू येत नाही. शांत व्हा, दीर्घ श्वास घ्या आणि जाणीव ठेवा की कानिफनाथ बाबा तुमची नौका पैलतीराला नेण्यासाठी सज्ज आहेत. भाग 6. नामस्मरणाचे सामर्थ्य. अलख निरंजन हा केवळ मंत्र नाही तर ती एक ऊर्जा आहे. कानिफनाथ बाबांच्या या मार्गावर नामस्मरण हे सर्वात मोठे शास्त्र आहे. जेव्हा समस्या चहूबाजूने वेढतात तेव्हा मुखात बाबांचे नाव असू द्या. हे नाव तुमच्या भोवती एक संरक्षण कवच तयार करते. विज्ञानाला जिथे मर्यादा येतात तिथे नामस्मरणाचे चमत्कार सुरू होतात. या मार्गावर चालणारा बाह्य जगाचा कोलाहल कमी करा आणि अंतर्मनात बाबांना साथ घाला. तुमची प्रत्येक हाक त्यांच्यापर्यंत पोहोचते.
नामस्मरण इतकी ताकद आहे की ते काळजातील भीतीला उपटून फेकून देते आणि मनाला वज्रदेही बनवते. फक्त श्रद्धा ठेवा. भाग 7. निसर्ग आणि गुरुतत्व. कानिफनाथ बाबा हे निसर्गाचे आणि योगविद्येचे स्वामी आहेत. या मार्गावर चालताना तुम्हाला निसर्गाशी नातं जोडावं लागतं. झाडं, प्राणी आणि सजीव सृष्टीवर प्रेम करणारा माणूस बाबांना प्रिय असतो. समस्यांमुळे जेव्हा मन विचलित होतं तेव्हा थोडा वेळ शांततेत घालवा. गुरुतत्व तुमच्यामध्येच वसलेले आहे. फक्त ते ओळखण्याची दृष्टी बाबा देतात. संकटाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला, म्हणजे संकटे आपोआप छोटी होतील. हा मार्ग तुम्हाला स्वतःचा शोध घ्यायला शिकवतो. जेव्हा तुम्ही स्वतःला ओळखता तेव्हा तुम्हाला समजते की कानिफनाथ बाबा कधीच तुमच्यापासून वेगळे नव्हते. ते सदैव सोबतीलाच होते. भाग 8. चमत्काराची प्रतीक्षा नको. अनेक जण बाबांकडे फक्त चमत्काराच्या अपेक्षेने येतात, पण कानिफनाथ बाबांचा मार्ग हा आत्मिक बळाचा मार्ग आहे. चमत्कार तेव्हाच घडतात जेव्हा तुमची श्रद्धा संशयापलीकडे जाते. केवळ मागण्यासाठी हात पसरू नका, तर बाबांचे कार्य करण्यासाठी स्वतःला झोकून द्या. समस्या तुमच्या आयुष्यातील कचरा साफ करण्यासाठी येतात, जेणेकरून तुमच्यात शुद्ध सोन्यासारखी चमक येईल. जेव्हा तुम्ही संकटातही दुसऱ्याला मदत करता तेव्हा बाबा स्वतः तुमच्या पाठीशी उभे राहतात. चमत्कार हा बाहेर नाही, तर तुमच्या बदललेल्या स्वभावात दडलेला असतो. हाच या मार्गाचा खरा संदेश आहे, जो तुम्हाला समृद्ध बनवतो. भाग 9. गुरु विना गती नाही. नाथांच्या परंपरेत गुरुचे स्थान सर्वात श्रेष्ठ आहे. कानिफनाथ बाबा हे स्वतः एका महान गुरु परंपरेचा हिस्सा आहेत. या मार्गावर चालताना गुरुवर विश्वास ठेवा. गुरु म्हणजे तो दिवा जो अंधारात रस्ता दाखवतो. तुमच्या आयुष्यातील समस्या ही अंधारासारखी आहे आणि बाबांचे मार्गदर्शन त्या प्रकाशासारखे आहे. जेव्हा तुम्ही गुरुला शरण जाता तेव्हा तुमच्या जीवनातील गोंधळ संपतो आणि स्पष्टता येते. हा मार्ग तुम्हाला शिस्त आणि संयम शिकवतो. जो गुरूंच्या आज्ञेत राहतो त्याला जगातील कोणतीही शक्ती हरवू शकत नाही. बाबांच्या चरणी नतमस्तक व्हा. तिथूनच तुमच्या विजयाची आणि यशाची खरी सुरुवात होणार आहे. भाग 10. संकटांचे संधीत रूपांतर. ज्या समस्यांना तुम्ही आज शाप समजत आहात, उद्या त्याच तुमच्या यशाच्या पायऱ्या ठरणार आहेत. कानिफनाथ बाबांचा मार्ग हा संकटाचे संधीत रूपांतर करण्याचा मार्ग आहे. ते तुम्हाला इतके मजबूत बनवतात की भविष्यातील मोठी वादळेही तुम्हाला हरवू शकणार नाहीत. समस्या वाढतायत याचा अर्थ देवाला तुमच्याकडून काहीतरी मोठं करून घ्यायचं आहे. हे ट्रेनिंग आहे, शिक्षा नाही. या विचाराने जर तुम्ही पुढे गेलात तर तुम्हाला प्रत्येक अडचणीत बाबांचा आशीर्वाद दिसेल. आता घाबरणं सोडा आणि विजयाचा गुलाल उधळण्यासाठी सज्ज व्हा. कारण ज्याचा कैवारी कानिफनाथ बाबा आहेत त्याला कशाचे भय. भाग 11. नवीन जीवनाची सुरुवात. आता तुम्ही एका अशा वळणावर आहात जिथे जुन्या चिंता संपणार आहेत. कानिफनाथ बाबांचा हा मार्ग तुम्हाला एका नवीन तेजस्वी आयुष्याकडे घेऊन जात आहे. समस्या संपल्या नाहीत तरी त्या पेलण्याची ताकद आता तुमच्यात आली आहे. हाच बाबांचा खरा प्रसाद आहे. श्रद्धेचा दिवा तेवत ठेवा आणि कानिफनाथ महाराज की जय म्हणत पुढे चला. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अंधार दूर होईल आणि आनंदाचा सूर्य नक्की उगवेल. लक्षात ठेवा, हा शेवट नाही तर एका दिव्य अध्यायाची सुरुवात आहे. बाबांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव आहेत. अलख निरंजन. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.